झालं झालं ना तुझं समाधान? अंशूचं लग्न ठरल्या दिवसापासून तू हेच करतेस. अगं तू या घरची सून आहेस ना, मग कोणत्या जन्माचं वैर काढतेस आमच्यावर? आता तरी निघाला ना तुझा राग, का अजून शिल्लक आहे? मी मुळात कुणावरही राग काढत नाहीये काकू. मी फक्त 2 मुलींचं आयुष्य वाचवलंय. आणि माझ्या मुलाचं काय? त्याचं आयुष्य नाही का उद्ध्वस्त झालं? आता कोण देणार आहे त्याला मुलगी? कोण लग्न करेल त्याच्याशी? हिच्यामुळे झालंय सगळं. तुला तर सोडणार नाही मी. एकदा सांगितलेलं कळत नाही तुम्हाला? बाईवर हात उगारायचा नाही, अगदी दुसऱ्या बाईने सुद्धा. मग ती तुमच्या घरात काम करणारी तुमच्या लेखी मोलकरीण असो किंवा कुणीही. तिच्यावर हात उगारायचा नाही. आणि काकू, हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतेय, जर राजवाडेंच्या घरात बाईवर हात उगारला जात असेल तर मी मागचा पुढचा विचार करणार नाही आणि तुमच्यावरही पोलीस कंप्लेंट करायला मागे पुढे पाहणार नाही. जर चांगलं वाईट, चूक बरोबर कळत असेल ना, तर तिला मारण्याऐवजी तुमच्या त्या लाडक्या लेकावर हात उगारा. गरज आहे त्याची. त्याला सांगा, प्रेमाची नाटकं करून मुलींच्या आयुष्याशी खेळ करणं बंद कर. त्या श्वेताशी चुकीचं वागला, तिला धमकी दिली. आज चिंगीला त्याने आणाभाका दिल्या म्हणे प्रेमाच्या. कशासाठी? फक्त त्याने त्याच्या ह्या सगळ्या गाडरड्या इच्छा पूर्ण कराव्यात यासाठी. अंशूवर वाटेल ते आरोप करायचे नाही तर